आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। देशाची भावी पिढी घडवण्याची किल्ली शिक्षकांच्या हातात असते। मूर्तिकार ज्या पद्धतीने सुबक मूर्ती घडवितात त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थी घडवितात। परंतु गेल्या काही वर्षात ठराविक शिक्षण संस्थांची शिक्षण क्षेत्राला कीड लागलेली आहे। डोनेशन, बिल्डिंग फंड अशा नाना प्रकाराने पालकांची लूट केली जात आहे। यासह शिवसेना अंगीकृत युवा सेना लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे चांगल्या शिक्षण संस्था समाजासाठी निर्माण होणे गरजेचे आहे। शिक्षण संस्थांनी प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचे काम करावे। प्रामाणिक शिक्षकांकडून घडलेले विद्यार्थी देशाचे भवितव्य ठरवतात, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी केले। ज्ञानदीप क्लासेस शनिवार पेठ यांच्या वतीने आयोजित आदर्श विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या सत्कार समारंभ प्रसंगी श्री राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले। यावेळी मार्गदर्शन करताना राजेश क्षीरसागर म्हणाले, कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण ठेवली आहे। वयाच्या 18व्या वर्षी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर दिली। तेव्हापासून आजपर्यंत विद्यार्थी सेना युवा सेनेच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना विना डोनेशन प्रवेश मिळावा यासाठी मोर्चा काढला जातो। यावेळी ज्ञानदीप क्लासेस शनिवार पेठ या संस्थेस भावी कारकिर्दीस शुभेच्छा देत या संस्थेकडून जिल्ह्याचे, राज्याचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य घडवणारी पिढी निर्माण करावी अशी आशा व्यक्त करत मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले असल्याचे सांगितले। यावेळी माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संदीप देसाई, निलेश हंकारे, ज्ञानदीप क्लासेसचे संचालक प्राध्यापक निळपणकर सर, प्राचार्य RC पाडळकर, सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री RS चांदणे सर यांनी केले व आभार प्राध्यापक सौ निळपणकर यांनी मानले।